परत नका तुझ्या. माननीय महापौर साहेब, माननीय उपमहापौर, माननीय आयुक्त साहेब, सभागृहातील सर्व सदस्या, प्रेक्षकगृहातील प्रेक्षक वर्ग, पत्रकार 2026चा अर्थसंकल्प पाहिल्यानंतर विरोधकांच्या हिशोबाने तो पोकळच असेल, परंतु नवी मुंबईकरांकडनं खऱ्या अर्थाने स्वागत झालेलं आहे. 1995 सालापासून आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली अर्थसंकल्प हा कायम नव्या मुंबईच्या जनतेच्या हिताकरता असतो. आज बरेचशा सदस्यांनी विरोधकांना विरोध करायचा म्हणून, नाही तर त्यांनाही आवडलेलं आहे. हे अंदाजपत्रक मधला कालखंड सोडल्यास कोरोना काळापासून ते प्रशासकांनी जो कामकाज केलं त्या मधल्या कालखंडामध्ये करदात्यांनी कर पण चांगल्यापैकी भरला असताना देखील या ठिकाणी वारेमाप खर्च नवी मुंबईकरांच्या टॅक्स रुपये आलेल्या पैशाचा वायफळ खर्च करण्यात आला. कोणाच्या आदेशाने करण्यात आला हे सखोल चौकशी तर होईलच, परंतु आदरणीय गणेशजी नाईक साहेब, आदरणीय माजी खासदार संजीवजी नाईक साहेब, प्रथम ऐरोली आमदार संदीप नाईक साहेब आणि आता निशांत भगत साहेबांनी मगाशी सांगितलं डकैत कोण आणि धुरंधर कोण. जो दुःखाच्या उपयोगी येतो तो खरा नेता असतो. आपण जेव्हा बोलायला उभे राहिला तेव्हा ते सांगा आम्हाला. माणसं पाठवून बॅगा मागितल्या नाहीत. लोकांच्या सुखदुःखासाठी, त्यांच्या याच्यासाठी आदरणीय गणेशजी नाईक साहेब 86 नाही 100 वेळा आले असते. आणि अशा नेत्याची या नव्या मुंबईला गरज आहे. तुम्ही कुठे बसले होते? आपण कुठे होता त्याचा विचार करा. या नव्या मुंबईच्या नेत्याबद्दल कोणाला बोलायची ताकद ठेवूच नका. ज्या लोकांनी या नव्या मुंबईच्या जनतेने सांगितलं की इथे आज सुद्धा पात्र आदरणीय नाईक साहेबांचे विचारच आहेत आणि म्हणून या ठिकाणी सत्ता आदरणीय गणेशजी नाईक साहेबांची आहे. बराचसा प्रयत्न केला. याच पालिकेतून नेलेला धन, त्याची शक्ती याचा वापर केला, पण काही फायदा झाला नाही. आज जास्त बोलण्यासारखं आहे. आता सगळ्या सदस्यांनी चांगल्या मुद्दे मांडले. जास्त बोलण्यासारखं काहीच नाही आहे. परंतु आता विरंगुळा केंद्र साहेब, एक छोटीशी त्रुटी राहिली आहे. आपल्याला माहिती नसेल की विरंगुळा केंद्र ही जी कल्पना आहे ही अख्ख्या महाराष्ट्रात गणेशजी नाईक साहेबांनी या नव्या मुंबईत प्रथम आणली. अशा टायमाला बेंच वाजवा. अहो, चांगल्या गोष्टीसाठी बेंच वाढवा. आम्ही कुठेच काही लिहून आणलेलं नाही आणि कोणी आम्हाला दिलं पण नाही. या ठिकाणी ज्या पद्धतीत तरुण लोकसंख्या वाढते त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांची पण संख्या वाढते. आपण आजपर्यंत आदरणीय नाईक साहेबांच्या कल्पनेतून साकार झालेलं ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र सुरुवातीला आपण 500 स्क्वेअर फीट मध्ये पण चालू केलं. परंतु सदर केंद्रामध्ये मिळत असलेली वागणूक, तिथलं राहणीमान, तिथल्या असलेल्या सुखसोयी हे पाहता ज्येष्ठांची संख्या तिथे वाढलेली आहे. आपण नागरिक म्हटल्यानंतर पुरुष बघतो, परंतु ज्येष्ठ महिला नागरिक सुद्धा त्या ठिकाणी येऊ लागल्या.
कालांतराने त्या जागा कमी पडल्यात. मगाशीच आमची कोणतरी सदस्य बोलल्या की कोरावके, प्रीती भगत, आणि खरोखर काही काळ आमचा म्हणजे सकाळी 9 वाजल्यापासून विरंगुळा केंद्र चालू होतं, योगासन, त्याच्यानंतर मग ज्येष्ठ नागरिकांचा कॅरम स्पर्धा, दुपारी ज्येष्ठ महिलांच्या कधी मंगळागौर, कधी काय, त्याच्यानंतर मग कोरावके 7 वाजेपर्यंत, 7 नंतर 9 वाजेपर्यंत परत ज्येष्ठ नागरिकचा कॅरम, बुद्धिबळ. तर तो त्या ठिकाणी असलेली जी क्षेत्रफळ आहे हे कमी पडते. तर त्या ठिकाणी मी ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने मी आपणास विनंती करतो की असलेला आपला जो नॉर्म्स आहे त्याच्यामध्ये बदल करावा. तिथे असलेल्या आकाराची जर 500 असेल तर त्या ठिकाणी 500 वाढवून 1000 स्क्वेअर फीटचं तिथे त्या ठिकाणी बांधकाम करण्यात यावं, अशा पद्धतीची मी आपल्याला विनंती करतो. त्याचप्रमाणे ज्यापासून आपल्याकडे रेल्वे स्टेशन आलं, रेल्वे आली, सगळ्यात पहिलं स्टेशन आमचं वाशी आलं, आणि त्यामुळे मुंबईतून असलेले जे रस्त्यावर फिरणारे जे अनधिकृतपणे राहणारे ते आमच्या वाशीमध्ये प्रवेशद्वारच आहे. त्या ब्रिज खाली त्यांचं बस्तान मांडलं. त्यांची असलेली दारिद्र्य ही नव्या मुंबईच्या प्रवेशद्वारात दिसत आहेत. ते नशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे करतात, रात्री अपरात्री तिथेच झोपलेले असतात, तिथेच जेवण बनवतात. तिथे बाजूला गेलेली गॅस लाईन आहे, त्या गॅस लाईनच्या बाजूला तिथे शेगडी चूल पेटवली जाते, त्या चुलीवरती तिथे जेवण केलं जातं. तक्रार केल्यानंतर आपले काही महानगरपालिका आणि पोलिसांची मोहीम त्या ठिकाणी गेली, आणि तिथे गेली असता त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला त्यांच्याकडून. त्या ठिकाणी मुंबईवरून काही एजन्सीज येतात आणि त्या ठिकाणी आलेल्या त्या गर्द टाईप कुठच्या त्या ड्रग्स ते एखाद्या त्या तिथे असलेल्या व्यक्तीकडे देतात आणि आलेल्या ग्राहकाला सांगतात त्या ठिकाणी तो बसलाय, त्याच्याकडनं ती वस्तू घे, जेणेकरून तो सुरक्षित राहतो. आणि ती वस्तू त्याच्याकडे पैसे देऊन ती घेतली जाते. पैसे दिले तिथले दुसरा माणूस जातो, त्याचे ते पैसे घेतो आणि त्याचा तो व्यवसाय करतो. आणि असं हे उघड्या डोळ्याने आपण सगळे पाहतोय. त्या दिवशी मारहाण झाल्यानंतर आम्ही 2-3 दिवसानंतर मी स्वतः त्या ठिकाणी गेलो, माझे सहकारी बरोबर घेतले आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांना बाहेर काढण्यात यश मिळवलं. परंतु दुसऱ्या दिवशी परत तिथेच आले. आपण तात्पुरती कारवाई करतोय. त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक आपण जर ठेवले तर नक्कीच त्या ठिकाणी आपला सगळा होणारा जो त्रास आहे हा नक्कीच कमी प्रमाणात होईल. तो बंद करू शकत नाही. तर माझी एक विनंती राहील की विरंगुळा केंद्राची जी आज आपलं क्षेत्रफळ आहे 500 स्क्वेअर फीट, त्या ठिकाणी अजून 500 वाढवून ते 1000 करण्यात यावं. त्याचप्रमाणे नव्या मुंबईमध्ये वाशी विभागामध्ये एकच असं मैदान आहे की त्या ठिकाणी सेक्टर 1 जो NMSAच्या बाजूला जी मुंबई शिवाजीनगर, गोवंडी, मानखूर इथून त्या ठिकाणी खेळायला पोरं येतात. तिथे क्रिकेट खेळलं जातं. तिथे सकाळी उठल्यानंतर असलेल्या संबंधित नागरिक सकाळी मॉर्निंग वॉकला जात असतात, ज्येष्ठ नागरिक असतात, आणि सकाळी 7 वाजल्यापासून सदर ग्राउंडवरती क्रिकेट व अन्य खेळ खेळले जातात. तर त्या ठिकाणी त्या ग्राउंडवर सुरक्षक भिंतीची फार गरज आहे. त्या ठिकाणी गॅलरी असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी केवळ क्रिकेटच नाही, तिथे व्हॉलीबॉल, फुटबॉल हे सगळे खेळ खेळले जाऊ शकतात. प्रत्येक नवी मुंबईचा नागरिक किंवा वाशी विभागातला नागरिक त्यांची मुलं ही NBSA मध्ये जाऊ शकत नाही. मगाशी म्हटल्याप्रमाणे आमच्या इथे अल्प उत्पन्न कुटुंबातील लोक जास्त आहेत, त्यांची मुलं तिथे जाऊ शकत नाही. तर त्यांच्याकरता NBSA मध्ये ज्या पद्धतीमध्ये सवलतीने खेळायला मिळतं, ज्या पद्धतीमध्ये सुसज्जपणे खेळता येतं, त्याचप्रमाणे त्या ग्राउंडमध्ये असलेल्या गोष्टी
जर NBSA क्लब देऊ शकतं तर आमची नवी मुंबई महानगरपालिका देऊ शकत नाही का? पण तशा पद्धतीमध्ये त्या मैदानामध्ये ज्या पद्धतीमध्ये क्लब आम्ही पण सांगू शकतो, जे क्लब देतं ते आमची पालिका देते, हे सांगण्यात सुद्धा आमचा मोठेपणा निर्माण झाला पाहिजे. तर त्यासाठी जी काही निधी वाढवता येईल ती या अंदाजपत्रकामध्ये वाढवण्यात यावी आणि तशी तरतूद करण्यात यावी. पुन्हा एकदा या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.